नमस्कार, मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जौनपुर लोकसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी म्हणजेच मोदींच्या लोकसभा मतदारसंघाच्या अगदी जवळ असलेला मतदारसंघ आहे। पण 2019 मध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांची युती झाली आणि श्याम सिंह यादव यांनी बाकी सर्व उमेदवारांना पराभूत करत ते संसदेत पोहोचले। म्हणजे विद्यमान खासदार आहेत श्याम सिंह यादव, जे बहुजन समाज पक्षाचे आहेत। पण खरी गंमत ही आहे की महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पूर्वीचे नेते आणि आता मुंबईतले भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांना भाजपने उमेदवारी दिली आणि ही तगडी उमेदवारी जौनपूरमध्ये समजली जाते। जौनपूर मतदार संघ हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे। वाराणसीच्या आजूबाजूच्या मतदारसंघावर भाजपचा 2019 मध्ये कब्जा होता, पण वाराणसीच्या जवळ असून सुद्धा जौनपूर लोकसभा मतदारसंघावर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू काही चालली नाही आणि तिथे बसपाचे उमेदवार श्याम सिंह यादव हे जिंकून आलेले आहेत। आता कृपाशंकर सिंह हे मुंबईचे महाराष्ट्राचे नेते, गृहराज्यमंत्री राहून चुकलेले काँग्रेसच्या काळामध्ये, पण त्यांना जौनपूरमध्ये उमेदवारी का दिली असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता। त्याचं उत्तर असं आहे की ते मूळचे जौनपूर निवासी आहेत। जौनपूर मधनं मुंबईमध्ये सुद्धा माध्यम क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी जनसंख्या आहे जी मुंबईमध्ये राहते, म्हणून मुंबईचं उत्तर भारतीयांचं नातं हे जौनपूर सोबत अत्यंत जवळच आहे। आता 2024च्या निवडणुकीमध्ये कृपाशंकर सिंह यांना तिकीट दिलं आणि आधी ज्यांना तिकीट दिलं गेलं होतं केपी सिंह, त्यांचं तिकीट मात्र नाकारलं गेलं। आता ही तगडी फाईट कुणाकुणामध्ये आहे, तर कृपाशंकर सिंह हे भाजपचे उमेदवार आहेत, बाबूसिंह कुशवाहा समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत, आणि ते नाही ते बांधेच आहेत। त्यांना तिकीट यासाठी दिलं गेलं की जातीय समीकरण आणि आर्थिक संपन्नता या मुद्द्यावर समाजवादी पक्षानं त्यांना जौनपूरमध्ये तिकीट दिलं। श्याम सिंह यादव हे बसपाचे उमेदवार आहेत, विद्यमान खासदार आहेत जौनपूरचे, आणि त्यांचं तिकीट सुद्धा कापलं गेलं होतं। धनंजय सिंह बाहुबली नेता, माजी आमदार, माजी खासदार यांची पत्नी श्रीकला रेड्डी यांना तिकीट घोषित केलं होतं, मात्र त्यांनी ते ऐनवेळी नाकारलं आणि त्यांनी भाजपाचे उमेदवार कृपाशंकर सिंह यांना तिकीट दिलं। आता इथली जातीय समीकरण कुठली, राजकारणाचे मुद्दे कुठले, बेरोजगारी, महागाई इथले मुद्दे आहेत का, आणि स्थलांतराचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे इथली निवडणूक अत्यंत चुरशीची ठरते आहे। माझ्यासोबत आदित्य दुबे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, मुंबईचे, उत्तर भारताच्या राजकारणाचा अभ्यास आहे, उत्तर भारतात त्यांचं नातं आहे आणि मुंबईमध्ये ते राहतात, पण उत्तर भारताच्या राजकारणाचा अभ्यास असल्यामुळे आपण त्यांच्यासोबत चर्चा करतो आहे। जौनपूर लोकसभा मतदारसंघ आदित्य दुबेजी इतका महत्वाचा भाजपसाठी का आहे आणि कृपाशंकर सिंह यांची आताची तिथली एकंदरीत राजकीय परिस्थिती या निवडणुकीतली कशी आहे आणि त्यांना तगडी फाईट कोण देतं? देखिए मनोज जी, ये जो जौनपुर की लोकसभा सीट है इसलिए महत्वपूर्ण हो जाती है भाजपा के लिए कि पहली सूची जो जारी हुई भाजपा की, उसमें कृपाशंकर सिंह को जौनपुर से टिकट दिया गया और ये अभी फिलहाल एक प्रतिष्ठा की सीट बीजेपी के लिए बन गई है। यहाँ पर नरेंद्र मोदी जी, प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव, योगी जी यूपी के मुख्यमंत्री, और तमाम बड़े जो मंत्रिमंडल के लोग हैं, उप मुख्यमंत्री केशव मौर्य जी, ब्रिजेश पाठक जी, सभी लोग यहाँ प्रचार के लिए आ चुके हैं। और पूर्वांचल की जो सीटें हैं उसमें जौनपुर की सीट भी भाजपा के फेवर में नहीं है, इसलिए इतनी बड़ी मेहनत भाजपा को करनी पड़ रही है। पूर्वांचल में जैसे जौनपुर जिला है, आजमगढ़ जिला है, बलिया है, गाजीपुर, यहाँ समाजवादी या इंडिया गठबंधन के उम्मीदवारों से तगड़ी फाइट बीजेपी को मिल रही है। जी,
जातीय समीकरण इथली कुठली आहेत? कारण आता जर आपण काही मुद्दे पाहिलेत यातले, तर जौनपूर मध्ये 5 विधानसभा क्षेत्र येत आहेत. बदलापूर, शहागंज, जौनपूर सदर, मल्लनी, जो यादव समाजासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो, आणि 5वी विधानसभेची जागा आहे मुंब्रा बादशहापूर. भाजपचे 3 आमदार आहेत, तर समाजवादी पक्षाचे 2 आमदार आहेत. जातीय समीकरण जर आपण पाहिले तर ब्राह्मण सर्वात जास्त आहेत, 2.5 लाख आहेत. राजपूत 2 लाख आहेत, मुस्लिम 2.25 लाख, यादव 2,32,000, तर अनुसूचित जातीचे लोक सुद्धा 2,32,000 इतके आहेत. मौर्य समाजाचे लोक आहेत 1,05,000. तर जातीय समीकरण जर आपण पाहिली तर ती जातीय समीकरण कृपाशंकर सिंह यांना जुळून आणण्यासाठी किती महत्वाची आहेत आणि ती त्यांनी जुळून आणली आहेत का? देखिए, अगर आप देखेंगे कि 2014 में जो मोदी लहर थी, 2014 का जो चुनाव था, अगर उसमें सपा और बसपा का गठबंधन होता तो शायद भाजपा उस लहर में भी जौनपुर की सीट नहीं निकाल पाती. अभी देखिए, ये 3,46,000 मत करीब केपी सिंह भाजपा उम्मीदवार को मिले थे और 2,20,000 वोट सुभाष पांडे जी को मिले थे जो बसपा के उम्मीदवार थे, और 1,80,000 वोट सपा के उम्मीदवार पारस यादव को 2014 के चुनाव में मिले थे. जाति समीकरण को अगर बैठाया जाए, अगर सपा बसपा के वोटों को देख लिया जाए, तो करीब दोनों अगर साथ में लड़े होते तो उस वक्त मोदी की भारी लहर थी, उस लहर में भी भाजपा को जीत नहीं मिलती. लेकिन दोनों अलग अलग लड़े, इसलिए भाजपा वहां पर चुनाव जीत गई. 2019 के चुनाव में सपा बसपा एक साथ आ गए और भाजपा को वहां हार का सामना करना पड़ा. इस बार दोनों अलग अलग लड़ रहे हैं और इसलिए कृपा शंकर के लिए ये राह थोड़ी आसान हो जाती है, क्योंकि सपा बसपा अलग लड़ रहे हैं. लेकिन पूर्वांचल में जातिवाद बहुत ही हावी है. अगर मौर्य वोट जो परंपरागत वोट है वो भाजपा का वोट है, अगर वो वोट बाबू सिंह कुशवाहा की तरफ शिफ्ट हुआ, क्योंकि बाबू सिंह कुशवाहा मौर्य समाज से आते हैं, तो कृपा शंकर के लिए ये चुनाव थोड़ा क्या कहिए कि टक्कर वाला चुनाव हो जाएगा. कड़ी चुनौती उन्हें मिल सकती है. हार जीत का फैसला बहुत कम वोटों के बीच में होगा. आणखी एक फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे, म्हणजे श्रीकला रेड्डी यांना बसपानं तिकीट दिलं होतं. म्हणजे आताची जी काही टक्कर दिसते, एकंदरीत ज्या काही बातम्या उत्तर प्रदेशच्या माध्यमांमध्ये येत आहेत, त्यावरून साधारणतः आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या क्षणाला 25 मेला तिथे मतदान आहे. पण या क्षणाला जर आपण कृपाशंकर सिंह यांचा जर तगडा मुकाबला कुणासोबत असेल तर तो केवळ आणि केवळ बाबूसिंह कुशवाहा म्हणजे समाजवादी पक्षाचे उमेदवार यांच्या सोबत आहे. आता समाजवादी पक्षाचे उमेदवार हे बांद्याचे आहेत आणि त्यांना तिकीट यासाठी दिलं गेलं की ते जातीय समीकरणामध्ये आर्थिक कुशलता, संपन्नता, साधन संपन्नता हा मुद्दा अखिलेश यादवसाठी अत्यंत महत्वाचा आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे बसपाचा उमेदवार हा मागे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण श्रीकला रेड्डी या बाहुबली नेता धनंजय सिंह यांच्या पत्नी आहेत आणि धनंजय सिंह यांच्या मनामध्ये एक शंका होती असं म्हटलं जात होतं. जे म्हणजे श्रीकला रेड्डी जेव्हा तुरुंगात त्यांना भेटायला गेल्या त्यावेळेला असं म्हटलं होतं, धनंजयच्या इंटरव्ह्यू मध्ये ही गोष्ट सांगितली गेलेली आहे माध्यमांशी बोलताना, की बघ शेवटच्या क्षणी सुद्धा तुझी तिकीट ही कापली जाऊ शकते, त्यामुळे बसपाचं काहीही खरं नाही. आश्वासन मात्र दिलं जातं, पूर्ण केलं जात नाही. हे स्वतःबाबत सुद्धा घडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. पण त्यांना तिकीट दिलं गेलं. मग नंतरच्या काळामध्ये त्यांना तुरुंगातून जामिनावर ते सुटलेत. मग धनंजय सिंह, श्रीकला रेड्डी एकत्र आले. पण त्यांनी खुलेआम प्रचार जरी केला नसला तरी आजच्या घडीला श्रीकला रेड्डी, धनंजय सिंह हे भाजपाच्या सोबत आलेले आहेत. आणि यामुळे कृपाशंकर सिंह यांचं पारडं जड झालं का, त्यांच्या विजयाची शक्यता ही जास्त वाढली का? हा धनंजय सिंह नावाचा जो काही फॅक्टर आहे तो थोडासा समजून सांगा, कारण तो आता जौनपुरच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. जौनपुर में धनंजय सिंह के बगैर कोई भी चर्चा अधूरी रह जाएगी, क्योंकि 2009 में बसपा से धनंजय सिंह सांसद हुए थे, लेकिन अचानक
अब इसमें जो है अभी फिलहाल जिस हिसाब से धनंजय सिंह या श्रीकला रेड्डी उनकी पत्नी भाजपा को सपोर्ट कर रहे हैं, इससे साफ लगता है कि ये टिकट उनका बसपा ने काटा नहीं, बल्कि उन्होंने वापसी ले ली। उसके कई कारण हो सकते हैं, उस कारण को यहाँ चर्चा करना बेकार है। लेकिन श्रीकला सिंह रेड्डी जो है धनंजय की पत्नी, उनके टिकट वापस लेने से ये है कि कृपाशंकर के लिए जो चुनाव बहुत ही कठिन था, अब फिलहाल बहुत ही आसान हो गया है। उनकी राह से एक तो पहले धनंजय सिंह हटे और उनकी राह आसान हुई, दूसरा सपा के जो विधायक पहले रह चुके हैं, इस बार बदलापुर सीट से थोड़े वोटों से भाजपा प्रत्याशी रमेश मिश्रा से हार गए, वो बाबा दुबे भी भाजपा में आ गए हैं सपा छोड़कर और कृपाशंकर का प्रचार कर रहे हैं। अप्रत्यक्ष रूप से श्रीकला रेड्डी और धनंजय सिंह भी कृपाशंकर का प्रचार कर रहे हैं। लेकिन इन सब के बीच में अगड़ा और पिछड़ा की अगर राजनीति होगी या चुनाव मतदान जो है उसके पैटर्न पर डाले जाएंगे, तो वापस लड़ाई जो है एकदम से बराबरी की हो जाएगी। जो फॅक्टर आहे अत्यंत महत्वाचा आहे, कारण मी त्यांचे काही इंटरव्ह्यूज मुलाखती पाहिल्या तर अत्यंत सॉफ्ट मृदू भाषेमध्ये ते न चिडता माध्यमांच्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या चॅनलला इंटरव्ह्यूज देताना आपण पाहिलं, म्हणजे मी तरी पाहिलं। आणि काही त्यांच्याबद्दल जे हिंदी वर्तमानपत्रामध्ये लेख छापून आले त्यातही खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या गेल्या। आता ही श्रीकला रेड्डी ही त्यांची तिसरी पत्नी आहे आणि तिसरी पत्नी सुद्धा म्हणजे त्यांचं पॅरिसमध्ये लग्न झालं आणि रेड्डी कुटुंब जे तेलंगणामधलं हे औद्योगिक घराण्याशी संबंधित कुटुंब आहे, पॅरिसमध्ये लग्न झालं। या लग्नामध्ये किंवा रिसेप्शन मधला एक फोटो मी पाहिला जो गुगल वरती सर्च केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो की कृपाशंकर सिंह तिथे उपस्थित आहे। आणि आणखी एक गोष्ट सांगितली गेली ती म्हणजे वर्तमान आता बसपाचे जे खासदार आहेत श्यामसिंह यादव आणि कृपाशंकर सिंह यांनी आपण ज्याला म्हणतो ना की काही ठिकाणी त्यांना मदत केली गेली किंवा काही ठिकाणी त्यांना मार्गदर्शन राजकारणामध्ये केलं गेलं, ही गोष्ट खरी आहे का? कृपाशंकर सिंह आणि धनंजय सिंह बाहुबली नेता यांचे चांगले संबंध आहेत जौनपुर में? चुनाव के पहले तो दोनों के करीबी संबंध थे। धनंजय सिंह के मुंबई में कई राजनेताओं के साथ, बिजनेसमैन के साथ मधुर संबंध हैं और इसके चुनाव के पहले ये भी आश्चर्य व्यक्त किया जा रहा था कि कृपाशंकर के सामने अचानक धनंजय सिंह क्यों मैदान में उतर गए। और दोनों के संबंध अच्छे थे, घरेलू संबंध थे, लेकिन राजनीति प्यार और जंग में दोनों चीज जायज है, दुश्मनी भी और दोस्ती भी। तो इसलिए ये जो धनंजय सिंह को अपना वर्चस्व जौनपुर में कायम रखना था, इसलिए वो मैदान में उतरे, लेकिन किन कारणों से वापस हो गए वो धनंजय सिंह ही ज्यादा अच्छी तरह से स्पष्ट कर सकते हैं। लेकिन इस चुनाव में मुद्दा केवल जाति समीकरण का नहीं है, कई मुद्दे और भी साथ में जुड़ जाते हैं। मैं पिछले 20-22 दिन उत्तर प्रदेश में रहा, खास करके पूर्वांचल में, आजमगढ़, जौनपुर, इन जगहों पर, तो वहाँ कई मतदाताओं के बीच में मुद्दे महंगाई और बेरोजगारी से भी जुड़े नजर आए। कुछ लोग ये कहते नजर आए कि 10 साल हो भाजपा को दिया है, अब किसी और को मौका देना चाहिए। तो इन सब समीकरणों में अगर अगड़ा पिछड़ा का जातिवाद का मुद्दा हावी रहेगा तो बाबू सिंह कुशवाहा हावी हो जाएंगे, और अगर हिंदुत्व का मुद्दा चला और मोदी का सिक्का चलता है तो मोदी के सहारे कृपाशंकर की नैया पार हो सकती है। बसपाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि एका मोठा घोटाळ्याखाली त्यांनी अटकही झाली होती। म्हणजे इथलं जे कॅरेक्टर आहे बेसिकली यूपीच्या काही निवडणुकीमधलं, हे कॅरेक्टर खूप पाहायला मिळतं आपल्याला राजकारणामध्ये सक्रिय, की ते तुरुंगात गेले। आता धनंजय सिंहचा जर रेकॉर्ड आपण सगळा पाहिला तर जरी बोलताना अत्यंत सौम्य शब्दात, सभ्य भाषेमध्ये ते बोलत असतील, न चिडता, न आग पाखड करता, तरी सुद्धा त्यांचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर कधी पेट्रोल पंप लुटताना त्यांच्यावर आरोप आहे, खंडणी, त्यानंतर मारपीट, हत्या, हत्येचा प्रयत्न।
तर अशा पद्धतीनं पॉलिटिकल कॅरेक्टर्स उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये आपल्याला खूप पाहायला मिळाले आणि असं सगळं असताना सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा ते यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. आता कुंडा विधानसभा क्षेत्रामधले राजा भैया त्यांचीही कुठेतरी मदत भाजपाला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. नेमकं काय आहे यूपीच्या राजकारणातलं हे वेगळंपण आपल्याला का पाहायला मिळतं सारखं सारखं? नहीं, जैसे राजा भैया हुए या धनंजय सिंह हुए, इस तरह के जो बाहुबली नेता उत्तर प्रदेश में, उनकी लोकप्रियता इस वजह से हो जाती है कि वो जनता के बीच गरीब लोगों की सहायता करना, उन्हें कानूनी मदद देना या आर्थिक मदद देना, ये सारी जो सुविधाएं ये नेता यानी बाहुबली नेता प्रदान करते हैं, उसकी वजह से ये जनता के बीच लोकप्रिय हैं और निर्दलीय तौर पर भी अगर ये चुनाव लड़े तो 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख वोट लेने की क्षमता ये रखते हैं. जहां तक सवाल है धनंजय भाजपा को समर्थन दे रहे हैं, तो वहीं अप्रत्यक्ष रूप से राजा भैया ने एक तरह से सपा को समर्थन जाहिर कर दिया है. इसलिए जहां पे राजा भैया का प्रभुत्व है, जैसे प्रतापगढ़ या इलाहाबाद क्षेत्र में, वहां पर सपा को इसका फायदा मिल रहा है. रॉबिनहूड असं म्हटलं जातं, गरिबांना मदत करणारा मात्र गुन्हेगारी क्षेत्रात सुद्धा वर्चस्व असणारे असे काही लोक आहेत. म्हणजे आपल्याकडे जर आपण पाहिलं तर अरुण गवळीचं नाव सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये आपण मोजू शकतो. अरुण गवळी सुद्धा भायखळामधनं आमदार राहून चुकलेले आणि अजूनही मतदार संघावर त्यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो, कारण ते गरिबांना मदत करतात. मी काही प्रश्न असे आहेत की ब्राह्मणांची सर्वात जास्त संख्या ही जौनपूर मध्ये आहे. सर्वात जास्त 2.5 लाख ब्राह्मण कुणाकडे असतील? भाजपाकडे असतील? ब्राह्मण का वोट जो है परंपरागत इस समय भाजपा के साथ है. जितने भी अगड़ी जातियां हैं, ब्राह्मण हो, ठाकुर हो, सब सारे वोट जो है भाजपा के साथ हैं. लेकिन अगर आप पिछले 1952 से इतिहास देखेंगे तो यहाँ जो भी लोकसभा से सांसद चुने गए, अधिकतर संख्या ठाकुरों की है. ब्राह्मण में केवल एक बार जौनपुर के राजा यादवेंद्र दुबे यहाँ से भाजपा से जीते थे. उसके बाद किसी ब्राह्मण को यहाँ का प्रतिनिधित्व करने का मौका नहीं मिला. लेकिन फिलहाल अभी जो राजनीति है उसके मुताबिक ब्राह्मण भाजपा के साथ हैं. अधिकतर ज्यादा से ज्यादा संख्या में भाजपा की तरफ वोट करने की संभावना है. राजपूत 2 लाख वोटर्स है वहां राजपूत समाज के. राजपूत वोट जो है 2 लाख नहीं, करीब 1.25 लाख वोट है. लेकिन वो राजपूत वोट भी अगर धनंजय सिंह खड़े रहते तो कृपा शंकर जी के लिए, धनंजय सिंह यानी उनकी पत्नी श्रीकला खड़ी रहती, तो सबसे बड़ा खतरा ठाकुर वोट के बिखराव का था. धनंजय सिंह चुनाव लड़ते तो अधिकतर वोट ठाकुरों का जो है वो उनकी तरफ चला जाता और कृपा शंकर को काफी नुकसान पहुंच सकता था. लेकिन ये उनके वापस होने से, चुनाव मैदान से बाहर होने से कृपा शंकर के लिए ये बड़ी राहत की बात है और उनके लिए ये समीकरण ज्यादा फायदेमंद है. मुस्लिम 2.25 लाख वोटर्स आहे, म्हणजे 2.25 लाखांपर्यंत मुस्लिम समाजाचं मतदान या 2024च्या निवडणुकीत पाहिलं जातं. तर हा मुस्लिम समाज संपूर्णपणे समाजवादी पक्षासोबत, बसपा सोबतच राहिलाय की त्यांनी कधी भाजपलाही मतदान केलंय? नहीं, जो मुस्लिम वोट है इस बार ना वो ओवैसी के पास जाएगा ना बसपा के पास जाएगा. वो मुस्लिम वोट कुल मिलाकर इंडिया गठबंधन के साथ 100% रहेगा. इसलिए इस बार जो है बसपा पूरी तरह से दलित वोटों के भरोसे है और केवल एक वर्ग के वोट के भरोसे चुनाव नहीं जीते जा सकते. बाबू सिंह कुशवाहा के साथ यादव वोट भी है, मुस्लिम वोट भी है, और अगर मौर्य वोट लेने में वो सफल रहते हैं, और दूसरे ओबीसी वोट, क्योंकि कांग्रेस का भी जो वोट रहेगा, जो भी है आज कांग्रेस का वोट 30,000, 40,000, वो भी बाबू सिंह कुशवाहा की ओर शिफ्ट होगा. तो इस जाति समीकरण में फिलहाल बाबू सिंह कुशवाहा मजबूत आते हैं. लेकिन अगर हिंदुत्व की लहर या राम मंदिर का मुद्दा हावी होता है या मोदी का सिक्का चलता है तो एक तरफा कृपा शंकर की जीत हो सकती है. पण 2019च्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसचा तुम्ही उल्लेख केला म्हणून देवव्रत मिश्रा
हे उमेदवार होते काँग्रेसचे आणि त्यांना केवळ 27,000च्या आसपास मतं मिळाली होती. हे आवर्जून मला इथे सांगावं लागेल. पण आपण असं म्हणूया की मोदी म्हणजे आता मुस्लिम समाजापर्यंत आपण पोहोचलो. यादव 2,35,000 आहेत. यादव संपूर्णपणे समाजवादी पक्षासोबत एकनिष्ठेने मतदान करतात. असा इतिहास आहे की त्यात काही बदल आहे? नहीं, अभी क्या है कि जब अगर अभी यादव जो है पूरी तरह से समाजवादी पार्टी के साथ है, क्योंकि यादवों को लगता है, अगर ऐसा लगता कि श्याम सिंह यादव जीतते तो उनकी तरफ यादव वोट कुछ जाता, लेकिन यादव वोट पूरी तरह से अखिलेश यादव के साथ जुड़ा हुआ है। और देवदत्त मिश्रा 2019 में आपने देखा 27,000 वोट पाए थे। 2014 के चुनाव में आप जाइए तो भोजपुरी फिल्मों के जो अभिनेता हैं या हिंदी फिल्मों के जो अभिनेता हैं, रवि किशन, वो कांग्रेस की तरफ से चुनाव लड़े थे, तो वो भी 42,000 वोट लेने में कामयाब हुए थे। फिलहाल जो है राहुल गांधी की पॉपुलैरिटी थोड़ी बढ़ी है, इसलिए कांग्रेस के तरफ कुछ वोटों का झुकाव बढ़ सकता है। और एक मुद्दा जो है राहुल गांधी का बहुत तेजी से वहां या पूरे हर जगह मैंने देखा है कि लोकप्रिय हो रहा है कि खटाखट, यानी कि महिलाओं के खाते में साल में 1 लाख रुपया आएगा। तो ये भी मुद्दा लोगों के बीच प्रभावित हो रहा है या लोकप्रिय हो रहा है। इसका कितना फायदा मिलेगा अगर इंडिया गठबंधन को, वो तो चुनाव के नतीजे आने के बाद ही पता चलेंगे। कारण फुलपूरमध्ये जी प्रचार सभा झाली समाजवादी पक्षाची, काँग्रेसची, तिथे त्यांना बोलताही आलं नाही. इतकी लोकांची गर्दी होती की त्या गर्दीमुळे माईकचा वायर तुटला, स्पीकरचं कनेक्शन तुटलं आणि शेवटी न बोलता दोघांनाही जावं लागलं. आणि त्यावर टीका भाजपच्या लोकांनी अशी केली की 2 लड़के आए थे. नहीं, ये तो झूठा प्रचार है एक तरह से, क्योंकि फूलपुर के से बड़ी कहानी जो है आजमगढ़ में हो गई। आजमगढ़ में राहुल नहीं गए थे, लेकिन वहां अखिलेश यादव थे। वहां तो इतनी भीड़ बढ़ी कि पुलिस को लाठी चार्ज करना पड़ा भीड़ को मैनेज करने के लिए। यही बात वहां थी। लोक समर्थक एकदम मंच तक आ गए और मतलब सुरक्षा की दृष्टि से इन दोनों को, राहुल गांधी और अपने अखिलेश यादव जी को सभा छोड़कर जाने के लिए मजबूर होना पड़ा। एक मायावतीचा जर आपण फॅक्टर लक्षात घेतला तर श्यामसिंह यादव जे यादव समाजाचे आहेत त्यांना बसपानं तिकीट पूर्वी घोषित केली नव्हती. ती ऐनवेळी घोषित केली श्रीकला रेड्डी यांनी तिकीट नाकारल्यानंतर. पण मुळात विद्यमान आताचे खासदार आहेत जे बसपा आणि सपा युतीमुळे तिथे 2019 मध्ये निवडून आले होते, त्यांना मात्र बाजूला ठेवण्याचं कारण काय? म्हणजे बसपाचं असं अधांतरी अस्पष्ट राजकारण आहे, त्याचा फटका बसपाला अनेक वेळा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नहीं, देखिए, यादव वोटों के कारण श्याम सिंह यादव को बसपा ने या मायावती जी ने मैदान में नहीं उतारा। अगर यादव वोट मिलना होता, यादव कुछ वोट या कृपा शंकर को भी मिलेंगे, क्योंकि जौनपुर सदर सीट है विधानसभा की, वहां से गिरीश यादव भाजपा के विधायक हैं और राज्य सरकार में मंत्री हैं, तो उनके कुछ प्रभाव से वोट बीजेपी को भी मिल सकता है। लेकिन मेजर वोट जो है समाजवादी पार्टी की ओर जाएगा, क्योंकि समाजवादी पार्टी ही भाजपा के मुकाबले है। तो उत्तर प्रदेश में जो यादव और मुस्लिम वोट है वो पूरी तरह से इंडिया गठबंधन के मेजॉरिटी वोट, इस पूरा वोट मतलब मेजॉरिटी वोट, 2-4% वोट इधर उधर सरक सकता है। और मायावती की कहानी केवल जौनपुर में ही उम्मीदवार बदलने की नहीं है, उन्होंने यूपी में कम से कम 10 से 15 उम्मीदवार बदले हैं। पहले उम्मीदवार कोई था, बाद में उम्मीदवार कोई बदल गया। आजमगढ़ की सीट ले लीजिए, पहले वहां पे राजभर को दे दिया था बसपा ने उम्मीदवारी, बाद में लगा कि ये नुकसान करेंगे तो वहां पे मुस्लिम उम्मीदवार को दे दिया कि वो मुस्लिम कुछ वोट काटे। लेकिन ये चीजें जनता अब जो है, मीडिया या सोशल मीडिया इतनी स्ट्रांग हो गई है, जनता समझती है कि उसको क्या करना है, नहीं करना है। बहुत शुक्रिया आदित्य दुबे जी, खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही मॅक्स महाराष्ट्रावर आलात आणि केवळ जौनपूर लोकसभा मतदारसंघामध्ये कृपाशंकर सिंह महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तिथे भाजपाकडून उभे आहेत. 25 मेला मतदान होणार आहे, म्हणून आपण खास करून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तिथल्या लोकसभा मतदारसंघाची ओळख करून देण्यासाठी आणि तिथली राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे आणि लोकांनाही साधारणतः उत्सुकता असते
की जरी नेता महाराष्ट्रातला असला तरी जौनपूरमध्ये सुद्धा त्यांची पकड आहे असं साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा जनसंपर्क सुद्धा तिथे कायम होता. पण भाजपनं तिकीट दिली आणि ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले म्हणून ही आपण चर्चा केलीच. पण त्यासोबत तिथल्या राजकारणाचे एकूण वेगवेगळे कोण, तिथल्या लोकांचा दृष्टिकोन, राजकारणातील तिथली जातीय समीकरणं ही सुद्धा अत्यंत नीटपणे तुम्ही समजावून सांगितल्यामुळे उत्तर प्रदेशचं राजकारण कसं चालतं. 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचा वाराणसीवर जरी प्रभाव असला तरी बाजूच्या जौनपूर मतदारसंघावर मात्र अजिबात प्रभाव दिसला नाही. तो राम मंदिरामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसेल का हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि भाजपसाठी, अमित शहा यांच्यासाठी, योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुद्धा जौनपूर लोकसभा मतदारसंघात जिंकून येणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं झालेलं आहे. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. धन्यवाद.